तुम्ही माय कुठे गेली रे? हा सोय तुम्ही माय कुठे गेली? दिसून नाही राहिली घरी. हा ते भांडण झालं तेव्हापासूनच दिसून नाही राहिली. मी किती पाहून राहिलो तिले. रोशनीच्या घरी बसली आहे. रोशनीच्या घरी चंदा मामीची जवळ बसली आहे. ते काय माहित का काय झालं त्याला. तर दोघा नवरा बायकोचं भांडण झालं म्हणते आपल्या रोशनीच्या बाबाचं आणि रोशनीच्या आईचं. तर आई गेली समजावली. काय शावकारी नाही काही समजावली गेली. बिनकामाची जाऊन बसली तिथं घेणं ना देणं. हा झालं नाही का म्हणतात एवढा मोठा तमाशा झाला त्या रोडवर. हा त्या चंदीचा न गंगीचा तर कमी नाही झालं का अजून तिच्या घरी गेली. काय गेली काय नाही तर काय माहित त्याच्या बहीण माय बिन. बाबा आईने कोण बोलून राहिले तुम्ही अगाऊचे बिन फालतू. तिनं काय केलं तेव्हा थोडी होती भांडणात. अबे तर तुझ्या मायनं सांगितलं म्हणते ना. हा सर्व लोक तर म्हणून राहिले त्या मायनं सांगितलं म्हणते त्या चंदा जवळ. हा त्या गंगाच्या चुकल्या सर्वच तर म्हणून राहिले. तिचा नवरा म्हणून राहिला. तो नवरा गेला त्या आई त्या चंदीच्या घरी भांडण करायला तिच्या नवऱ्यासोबत गेला. तो आताच तर गेला म्हणून तर म्हटलं त्या मायने घरी आण म्हणून. जा त्या मायने घरी आण. बिन फालतूचं नको हे करू म्हणा. आज आई घरी घेऊन ये नाही तर मग मी भडकलं गिरकलं ना तर मग लय बेकार होईल. अगो गंगीचा नाव आहे तो गंगाधर बोलून देईन तिने निर्मलाने. जागर घेऊन ये ते म्हणे असतं म्हणे निर्मला वहिनीनं सांगितलं म्हणे चंदा वहिनी जोड काय सांगितलं काय नाही तर. आणि तिनं म्हणे माझ्या बायकोला झोडपलं म्हणे. मग म्हणे असं म्हणेन तो. त्या काकाजीला काही माहित तरी आहे का म्हणा. मग आपल्या बायकोला सांभाळणं म्हणा. हा थांबा बरं जा तुम्ही. जाय मग पटकन घेऊन ये तिला घरी. माईनं काय केलं? माईनं काहीच नाही केलं. जे गंगा काकून म्हणलं ते माईनं सांगितलं चंदा मामी थोडं. हा आता कोणीच सांगे नाही त्या चंदा मामीने तर तिनं सांगितलं. आणि हो गंगाधर काका काय म्हणून राहिलं माईने. थांबा मीच जातो थांबा थांबा तुम्ही बाबा मीच जातो. बहीण मा बी तुमची माराची पद्धतच समजत नाही मध्ये. हा समजा रे माय बायको म्हणजे तुम्हाला कोण वाटली बे. हा त्या बायकोला समजावून सांग ना बे. हा काय हे कोणती पद्धत आहे माय बायकोला मारायची. काय गंदे चाललं होतं माय बायकोला एवढं मारायचं. हा ते बायको नाही दिसली का तुझी बायको कोजी. हा चंदा वहिनी तुम्ही दिसल्या म्हणूनच ती म्हटलं तिनं. हा तुम्ही दिसल्या म्हणे त्या ग्रामसेवक सोबत. हा म्हणूनच म्हटलं तिनं. तुम्हाला माहित नाही ना तर तुम्ही बिनफालतू माझ्या घरी यायला नाही पाहिजे होतं. हा यायला नाही पाहिजे होतं तुम्हाला. गंगाधर माझ्या घरी यायलाच नाही पाहिजे होतं तुम्हाला. तुम्हाला माहित आहे का तुमच्या बायकोनं काय काय म्हणलं काय काय नाही म्हणलं तर. आणि तुम्हीच म्हणून राहिले मध्ये ग्रामसेवक सोबत दिसली म्हणून म्हणते म्हणून. हा तुम्ही काय पाहिलं आज तुमच्या बायकोला समजावून सांगत घरी. हा सर्व गावात हिंडून राहिली माझ्याविषयी सांगत. हा विचारा निर्मला बाईले. आणि मले म्हणते मारलं म्हणून. मारणार नाही तर काय. हा तुमच्या बायको विषयी अशी कोणी बदनामी केली तर तुम्हाला राग नाही आहे का. माया वाटी काय गेली म्हणा तिले बिनफालतूचं. हा ते भाऊजी मायावाल्या गावचे वय. हा माया मामाच्या गावचे होय ते भाऊजी. जवाई लागते माया मामाच्या गावचे जवाई लागते. ते मायावाली मैत्रीण दिलेली आहे त्यावाल्या भाऊजीले. त्याची बायको मायावाली मैत्रीण आहे लहानपणापासूनची. हा हा आणि त्या नात्यानं मी त्याच्यासोबत मजा करतो तो माझ्यासोबत मजा करते. हा तर हिच्या कोणतं डोळ्यात खुपलं विचारा बरं माझ्या नवऱ्याले. माझ्या नवऱ्यानं आजपर्यंत म्हणलं नाही. सर्वी गलती तुझीच आहे. सर्वी गलती तुझीच आहे चंदे. सर्वी गलती तुझीच आहे. तुला किती वेळा म्हटलं त्या चंदीच्या मागं लागू नको. चंदीच्या मागं लागू नको. हा घेऊनच बसे ते घरात. तिथेच घेऊन बसे घरात. अबे माय बायको जरी नाही आली त्या घरी हा चरण्या तरी पण हे वहिनी येत जाय माझ्या घरी बोलवाले. माहित आहे का. हा चंदा का वहिनीने मी किती वेळा पाहिलं माझ्या घरी. विचार त्या बायकोला विचार. झालं असं ना आता काय एकाच गोष्टीचा नांदा लावतो रे. हो रे गंगाधर जा ना आता. झालं ना आता निपटलं ना. तिला आणलं आम्ही घरी त्यावेळेला बायकोला नेऊन दिलं घरी. झालं ना आता त्या बायकोचीच तर गलती होती. काय रे एवढी बदनामी करायला पाहिजे होतं. तिने पाहिलं नाही काही नाही ना. अगं कोणत्याही बाईविषयी काही बोलायचं. झालं ना सगळं तुमच्यामुळे तर झालं वहिनी. हा सगळं तुमच्यामुळे झालं. तुम्हीच भडकवलं ना चंदा वहिनी. तुम्हीच भडकवलं ना सगळं. हा मी ना काय केलं रे बाप्पा. आता तुझी बायको साऱ्या लोकांजवळ सांगत फिरली तर ते माईवाली येईन होय चंदी. मी तर सांगणारच आहे तिच्या जवळ. आणि तू मायावर काय भडकून राहिला रे एवढं. आज गंगाधर त्या बायकोचीच तर गलती आहे रे सारी. आणि मला काय म्हणून राहिलं तुमच्यामुळे झालं वहिनी म्हणून. गंग्या त्या बायकोले पहिलेपासून ताब्यात जर ठेवलं असतं ना तर अशी हे नसती झाली ते. हा दुसऱ्याच्या अशा बदनाम्या नसत्या केल्या तिनं. हा दुसऱ्याची बदनाम्या करणं म्हणजे तुम्हाला काय मामील गोष्ट वाटते का रे. हा हो रे लेका हो. हा माझ्या बायकोची बदनामी केली तुम्ही लोकांना. हा तर बोलणारच नाही ते मारणारच नाही. हा मी थोडी सांगितलं होतं माझ्या बायकोले मारावं म्हणून. पण माझी बायको नाही झालं तिच्याकडून साथ मारलं. मग काय करणार आहे. हे बदनाम्या करून सुटली ती बायको तर ते मारलं नाही का. तुमचं काय अंधार गाठ आहे ना काय नाही ते काही आम्हाला माहित नाही. आणि आम्हाला काही इंटरेस्ट आहे नाही त्याच्यामध्ये. हा चरण भाऊ आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे. तुझी बायको कोणासोबत आहे कोणासोबत नाही आहे मला काही घेणदेण नाही आहे. हा मी तुला मागं सांगितलं होतं त्या बायकोने माझ्या बायकोला जर मारलं हा तर मी रिपोर्ट देईन बा म्हणून. आता मी त्याला पूर्ण घराण्याचा रिपोर्ट देतो. पाहिजे ना तू. हा काय करतो मी तर तुला पहिलेच सांगितलं होतं. आणि ह्या वहिनीने पहिलेच सांगितलं होतं माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकायचा नाही. हा ह्या वेळेस तिनं कसं मारलं माझ्या बायकोले. हा अरे तिच्याकडून उठणं नाही होऊन राहिलं. लढून राहिली ते बिचारी. हा माझ्या लहानसं लेकरू आहे. हा तुम्हाला लाजा वाटते का बे. हा त्या बायकोला नाहीच वाटली पण तूही वरतून म्हणून राहिला मध्ये. हा तुझी बायको करून राहिला अजून.
जाय दे जाय दे जाय, तू रिपोर्ट द्यायचा आहे ना, दे जाय. काय करतो मायाला कर, मारलं त्या बायकोला, काय करतात कर जाय. थांबो चंदे, थांब ना, मी बोलून राहिलो ना त्याच्यासोबत, तू खाली मंदा मंदात करतो तर. ना चंदा थांब ना थोडीशी, थांब ना, तू बी हल्लो ग साहेबाबाई, थांब ना थोडीशी, दे ना खरंच तो रिपोर्ट. मला तू ना मी म्हणून राहिले का वहिनी तुम्ही? हा, मी सभ्यानं बोलून राहिलो तुमच्यासोबत, मग मला बोलता येते बरं, लक्षात ठेवा. हा हा, तुला सांगतो बाई मी, लक्षात ठेव तू. माझ्या बायकोला एवढं मारलं तू ना, मी घरी नसताना. हा, आणि तू ना मी म्हणून राहिली. हा, त्याला मी द्यायला लागतो ना, तर मला तू ना मी सांगू राहिली का? हा, छिपऱ्या वानाचे. हा, वहिनी म्हणण्याच्या लायकीची नाही हो तू तर चंदे. चांगला बोलणार रे, चांगला बोलणार गंग्या. काऊन रे गंगाधर, हा माझल्यासारखा बोलून राहिला? हा काऊन दे? हा, निर्मला वहिनी, तुम्हाला हिचं मला बोलणं बरोबर वाटलं काय? हा, मी काय हिचं या होय? हा, तर हे मला तू ना मी म्हणून राहिली, हे चंदी. पाय किती हलकट आहे हा वाला बी. हा, याची बायको तर नालायक खायचं आहे, पण हाय हलकट आहे बोलण्याच्या बाबतीत. हा, पाय निर्मला बाई. हो ना बाई, पाय ना कसा बोलून राहिला, यार गिर म्हणून राहिला चांगला. खापरल्या तोंडाली बाई यार बनवीन काय मी? हा, मायावाला नवरा काही सुद्धा आहे नाही का? मला नवरा नाही आहे का? ह्या खापरल्या तोंडाच्या. हा, मायवाली बायको तू यार म्हणतो? हा, यार म्हणतो का? मा बायकोचं यार होतं का तू आता? हा, यार होतं का मा बायकोचं? माजऱ्या माकड तोंडाच्या, तुला लाज वाटली का बे? हा, वहिनी वहिनी ते तुझी वहिनी लागते तुझी आली. हा, तिला या सांगून राहिला का तू? या सांगून राहिला का? तुमच्या रीता पाहिना बे, पहिले तुमच्या रीता पाहिना. हा, माई रीत काय रे सांगू जाय रे. हा, तुमच्या रीता पाहिना घराण्याच्या पहिले. पा या पोरगी उठून पाहिली तिकडं, आणि पोरानं मार तिकडं दारू पिऊन शिकायला गेलं नाही, हे केलं, आणि मला सांगून राहिले का बाई तुम्ही? हा, रीत वहिनी लागते, हे लागते, ते लागते. हा, पोलीस मदत काही टाकलं बी तुला? हा, माय पोलीस काऊन नाव टाकलं तुम्ही मदत? माय पोरगी उठून पाहिली, माय नाक गेलो, ते काय गेलं बाई? हा, ते काय गेलं बाई? तुम्हाला काय लाज आहे बे? हा, उठून पयो का काही पयो, तुम्हाला काही लाज आहे का बे? हा, मग माय बायको रांगावर हात टाकला, आज तर तुम्हाला दाखवतोस मी. हा, दाखवतोस तुम्हाला, थांबा. हा, त्या बायको नाही मी पोलीस स्टेशनची हवा घालीन ना, माय नाव गंगाधर नाही. माय काय पागल गिगल झाला का रे बा? हा, रश्मीच नाव काय रे मदत टाकून राहिला, पोराचंही टाकून राहिला, आणि पोरीचंही नाव टाकून राहिला. बायाचे माणसाचे पोरीचं कुठं आलं रे बा? हा, अरे गंगाधर, हे काय दिवाळी पद्धत आहे का रे? हा, तुले माणसं कोण पडले का? तर लेकराचे नाव मदत टाकून राहिला तू आता. वहिनी तुम्ही चुपचाप राहा. वहिनी तुम्हाला सांगतो मी, निर्मला वहिनी तुम्ही चुपचाप राहा. माझ्या बायकोला मारत होते तेव्हा तुम्हाला काही वाटलं का थोडंसं? हा, तिने अडवायला गेले का? या चंदीने अडवलं का तुम्ही लोकांना? अडवलं का थोडंसं बी? मग आता काय टेमलून राहिली इथं? हा, याचं नाव ना त्याचं नाव. हा, मला सांगून राहिले का? मला शिकून राहिलं का तुम्ही? माय कॉलर पकडतो तू? नाही नाही पकडशील माय कॉलर. हा, ला काय का बे तुम्हाला काय हो? हा, आणि माझ्या अंगावर हात टाकून राहिली. हा, तुम्ही. हा, निर्मलाबाई पाहिलं कसं मारून राहिलं हो यो रोशनीच्या बाबाले. अमाय ए देवा, रोशनीच्या बाबाला मारून राहिला हा आता. ऐ डुकरे, सोड 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 माय नवरेल, सोड सोड लवकर सोड, नाही तर तुझ्या पाय पॅन्टच खिचतो आता मी. सोड लवकर मारले नवरेले. तू काय कपडे सोडायची ट्रेनिंग घेतली आहे का होतो ना चंदे? हा, याचे कपडे सोडतो, त्याचे कपडे सोडतो काढून राहिली. सोडून दाखव बरं, दाखव. बायकोन मारलं नाही बायकोली. हा, थांब आता, थांब. तुम्ही माझ्या कॉलर पकडले ना? अरे उठ दे का? उठ माझ्या अंगावरून, उठले का? उठ लवकर. थांब तुला एक लातीनं तिकडं पाहतो बे. चंदे निर्मला बाई, तुम्ही अलग दोघे जण अलग याले आता जोडतो तुम्ही. उठा लवकर. ए गंगाधर, सोडना त्याले. हा, चरणले सोडना, पागल झाला का? सोड. माशीन हा, तुला काय वाटलं बे कमजोर आहे मी? हा, अजूनही माझ्या अंगात ताकद आहे बे. लेका माशीन मध्ये माशीन. हा, चांगलं खाली पाडलं लेकांमध्ये. अरे सोड माझ्या पाय बे, सोड. ए गंग्या, पाय सोड पडीन मी. पाय सोड लवकर. बाई कशी भिडले बाई हे दोघे जण. हो देवा, सोड हो बाई, आता यायले माणसाले ताकदही मोठी राहते. आ, ए गंग्या, सोड ना रे ते चाले चरण्याचा पाय. बापरे, इथं तर चांगली मारामारी चालू आहे. काका, गंगाधर काका, हे काय आहे? अरे बापरे, कशीन का बे? हा, गंग्या कशीन माझ्या पाय? थांबे आता तुला दाखवतो. थांबे. हा, तुझ्या वयाचा विचार केला मी ना. थांबे आता तू थांबे चरणे. घे बेटे का, खाय आता. मग खाय लय मस्ती चढली त्या अंगात. नाही म्हातारपणी लय मस्ती चढली का? बेटे का, सोड बे. गंगा सोड लवकर मला. घे खाय तुला लय शौक आहे ना मार खायचा. घे खाय आता चांगला. अरे देवा, याची चांगली स्कूलंडी लागली वा. आ, चंदा कसं करावं आता? याची चांगली स्कूलंडी लागली. काका सोडा ना, तुम्हाला अक्कल आहे का नाही? हा, म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर हात टाकता तुम्ही? हा, सोडा लवकर. हा, चांगली मारून राहिली तुम्ही तर. अडवाजी जवाई अलग करा ते बकरेला अलग करा. बरं झालं तुम्ही आले तर. हे कोणती पद्धत व्हायची तुमची मारायची गंगाधर काका? हा, म्हाताऱ्या माणसाला असं मारत असते का? हा, वय सोयी तर पाहिजे त्याची वाली. तुम्ही जेवण आहे. मी समजावलेस आलो होतो बाबू सूरज, मी समजावलेस आलो होतो. हे चरण मायवाली कॉलर पकडली. चरण भाऊ ना माय कॉलर पकडली. जा तुम्ही, जा काका तुम्ही तुमच्या घरी जा. बापा एकदम डायरेक्ट एवढं मारत असते का ग? आ गंगाधर. हो, जातो. इथं काही राहायला नाही आलो मी. जातो मी, पण मी तुम्हाला समजावून सांगतो आता. याच्यानंतर माझ्या बायको सोबत संपर्कच ठेवायचा नाही. हा,
हे तुमच्या बायकोला जाऊन सांगा गंगाधर काका. याच्या त्याच्या दरवाजात ठेस फिरत राहते ते काकू. तुमच्या बायकोला जाऊन सांगा. इथं बडबड नाही करायचं, लवकर निघा आता तुम्ही. तिला सांगतो मी, तिला सांगतो ना, तिला येऊ नाही देत ना कोणाच्या घरी. तिला सांगतो मी. हे कोणाची गलती आहे काय ते पाहतो तुम्ही. सरळ असं अंगावर हात नाही टाकायचं काका, तुम्हाला शोभत नाही असं. बाबू सूरज, मी माझ्या बायकोकडून भाग नाही घेत. माझ्या बायकोची गलती आहे मी मानतो ना, पण माझ्याजवळ सांगायला पाहिजे होतं ना. मी माझ्या पद्धतीने तिला समजावलं असतं, मी पेनटलं असतं धरून लागे सायकलं नसतं तिनं. तर तुम्हाला मारायची काही गरज होती का? ह्या चंदा बहिणीने मारायची काही गरज होती का? चंदा बहिणीने मग मारलं एक दोन चापटा नाही. अरे बापरे, काय मारलं तिले मी घरी नसताना. गंगाधर भाऊ, यावेळेस तिले लय कमी मारलं. आता जर तिनं माया बदनाम्या केल्या आणि माय नाव तिनं तोंडातून काढलं का याच्यानंतर तिचं तोंडच ठेसतो चांगलं. चांगलं तोंड ठेसणार मी आता. झालं सण बापा, आता झालं. जा रे गंगाधर, तू बी जा. काका आता जा घरी तुम्ही. चला मामाजी घरात चला. रोशनी कुठे गेली? मामीजी रोशनी कुठे गेली? रोशनी नाही का इथं? नाही, ते राणीच्या घरी गेली. ते पोरगी झोपली आहे तिची वाली. हे इथं तमाशा चालू होता का नाही, तर राणीच्या घरी गेली ते पोरीला घेऊन. ते काय करणार मदत? चल घरी तुझे बाबा बोलून राहिले. चल लवकर, बाबा येणार, बाबा लई लागत आहे. चाल बाप्पा चाल. जावं चंदा घरात, जावं. जा रे चरण घरात जा. या माणसाची आहे आता. तुला सांगतो चंदा, बिलकुल त्या गंगीचा लाड लावू नको तू घरात. बिलकुल येऊ नको देत जाऊ तिले. बिलकुल येऊ नको देत जाऊ आता. बापा आता नाही येऊ देत. आता कानाला खडा लावला, आता नाही येऊ देत. आहे ना, या चंदीचं भांडण त्याच्यासाठी सुरू होतं. निर्मळबाई त्याच्यासाठी सुरू होतं का तिले आपल्या घरी येऊ नको देत जाऊ. किती वेळा सांगतो मी तिले येऊ नको देत जाऊ. म्हणजे गंगी बरोबर नाही आहे ते बाई. हे येऊन जाऊन तिच्या शेतात घुसते येऊन जाऊ. बाईचा लाडच कमी करून टाकायचा. चंदा, तुले बाई आहे ना ते कशी आहे ते का नाही येऊ देण्याच्या लायकीची नाही आहे ती बाई. तिचा लाड कमीच करून टाकायचा. कोण सांगणी आली आपला? चालू आई, चाल. बाबा बोंबून राहिले तिकडे, चाल घरी. चाल बापा चाल. येते तुझी मम्मी येते. बाई, ए बाई, येते ना येते. तुझी मम्मी तू आल्या घरी गेली पाहिले. त्या बाबाचं ना त्या काकाचं भांडण झालं का नाही, तर पाहिले गेली. येते लवकर येते बाई. चुप राह, लढू नये. किती चिल्लावून राहिली बाई. ये देवा, मायचं नाव काढल्याबरोबर चिल्लावून राहिली. रडू नको मा. येते तुझी मम्मी लवकर येते मग तुझी मम्मी. ही बोलाव ना रोशनीले. हे पाय ना पोरगी माय नाही आहे तर कशी हे करून राहिली, चिडून राहिली ते. बोलाव ना रोशनीले. अहो त्या बाप होय ना, त्या बाप जाऊ देऊन नाही राहिला मला. भांडण चालू आहे म्हणते, तिथं जाऊ नको म्हणते माणसाईत. जाऊ देऊन नाही राहिला मला. कालपासून मागच लागलं बाई तुझ्या बाप कसा आहे तो. आणि हे तू कोणते कपडे घातले हो? आता साडी माडी ड्रेस मॅच घालायचं, हेच घालून फिरतं काय तो. अहो दुसरे कपडे घालायचं मला तर चला. आता साडी माडी ड्रेस मी जाऊ दे म्हटलं. मी नाही घालत, हेच घातले मी. गाय गडबडीत माझ्या हातात जे आले ते घातले बापा. जाऊ दे, तू बोलाव ना रोशनीले. जाणं आई, बोलाव ना. जाणं हे कशी करून राहिली बाई. लेकराला समजते ना माय कोणती कोणतं म्हणून. सर्व समजते ना. यमदून बसलाय ना तिथं दरवाजाच्या समोर त्या बाप बसलाय ना. जाऊ देऊन नाही राहिला. काय करू आता मी जाऊ का घेऊन येऊ का तुले? तू पाहतं का इले? जाय बापा, जाशील तर. पण बोमलं नाही त्या बाप यावर आहे बी. नाही बोमलत मायावर. माझ्यासोबत बोलतच नाही तर काय बोमलं मायावर. राहू दे, जातो मी. हे इकडून जातो, मागच्या साईडनं, मागच्या गल्लीतून जातो मी बरोबर लपून. तू पाहिजे हिच्याकडे लक्ष द्या. हे पाय व ओरडून राहिली व. कशी बोमलते बाई. ये पाय व. हो ना बाई, पाय व कशी बोमलते बिचारी. तिची माय पाहिजे न तिले. काय तू इले घे, मी घेऊन येतो तिले रोशनीले. नाही तर मला पकडता नाही ती व्यवस्थित म्हणून. पाय व आई, मी आणतो रोशनीले बोलून. काय बापा जाय.